नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व संजीवनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी पासून जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचं आयोजन वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं असून या महोत्सवाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सुरेश जाधव, आमदार राजेश विटेकर, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, संयोजक आनंद भरोसे, दौलत चव्हाण सह मान्यवरांची उपस्थिती होती. संजीवनी कृषी महोत्सवात कृषी उत्पादनाचे जवळपास 200 स्टॉल लावले असून ज्यामध्ये सौर ऊर्जेवरील उत्पादनाचे दालन, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे दालन, अत्याधुनिक कृषी अवजारे प्रदर्शन, पशु प्रदर्शन व शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल यांचा समावेश या संजीवनी कृषी महोत्सवात आहे. परंतु हे सगळं करत असताना मला अजून एक या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की जे प्रदर्शन आहे ते मगाशी राजेशजींनी सांगितलं की आबांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची आठवण नुसती घरापुरती न राहता त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचं भाग हे जनतेला आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी राहिलं पाहिजे म्हणून आनंदजींच्या माध्यमातून हे संजीवनी कृषी संमेलन साजरं होतं. पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत असताना आधुनिक शेतीकडे देखील वळलं पाहिजे. आता वरपुरकर साहेबांचं नाव घेऊन आम्हाला आनंदजी सांगत होते की तुमच्याकडे 2 लाख रुपये डझन असलेला आंबा तुमच्याकडे मिळतो. मी असं करतो, आम्ही हापूस आंब्यामध्ये काम करतो, माझ्याकडचे 1 डझन तुमच्याकडे पाठवून देतो, तुमच्याकडचे 1 डझन माझ्याकडे पाठवून देतो. तर विरोधाचा भाग सोडा, पण आजपर्यंत रत्नागिरीतला किंवा देवगडचा हापूस आंबा यालाच जास्त मार्केट असतं, यालाच जास्त रेट असतो असं मला माहिती होतं. नक्की ते आहेच, परंतु 2 लाख डझनचा आंबा देखील महाराष्ट्रात पिकवणारे शेतकरी आहेत हे तुम्हाला बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजलं. त्याचा अर्थ खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा कृषी प्रधान प्रदेश आहे आणि या कृषी प्रधान प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या जीवावर आम्हाला 2 वेळचं जेवण मिळतंय याचं भान देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.